राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची आव्हाड आणि सुप्रिया सुळेंवर आता टीका बघायला मिळते आहे। आव्हाडांच्या फार्म हाऊसवरील कामगारांनी तोंड उघडलं तर त्यांना महाराष्ट्र सोडावा लागेल असं पाटील यांनी म्हटलंय। प्रफुल्ल पटेलांनी तोंड उघडलं तर दिल्लीतील कारनामे बाहेर येतील असा इशाराही त्यांनी दिलाय। अहो ते जितेंद्र आव्हाड जे आहे हा विक्षिप्त व्यक्ती आहे। त्याच्या फार्म हाऊसच्या वॉचमननं जर तोंड उघडलं तर या जितेंद्र आव्हाडांना तोंड लपवण्याचे नव्हे, तोंड काळं करून महाराष्ट्र सोडून जायची वेळ येईल, अशी परिस्थिती येईल। त्यामुळं सुप्रिया सुळेंनी तोंड उघडलं तर अजितदादांना कुठंतरी तोंड लपवायची जागा येईल, अशा पद्धतीचं कुठलंही काम अजितदादांनी उभ्या आयुष्यात कधी केलेलं नाही। आणि जर तुम्हाला तसं वाटतच असेल तर नक्की तोंड उघडा। स्पष्ट सांगा ना, म्हणजे फार्म हाऊस कुठलं फार्म हाऊस, काय काय नेमकं चालायचं तिथं, काय नाही येऊरला भलं मोठं ठाणे जिल्ह्यामध्ये त्या येऊरला जाऊन बघा, तिथे एक मोठं फार्म हाऊस आहे जितेंद्र आव्हाडांचं। त्या फार्म हाऊसच्या वॉचमननी, तिथल्या शिपायांनी, तिथल्या कामगारांनी जर तोंड उघडलं तर जितेंद्र आव्हाडांना तोंड काळं करून महाराष्ट्र सोडून जावं लागेल, एवढंच फक्त मी त्यांना थोडक्यात सांगतो, बाकी जास्त बोलण्याची आवश्यकता नाही। आणि कधी काळी प्रफुल्ल पटेल यांनी जर तोंड उघडलं तर ज्यांचा उल्लेख आता जितेंद्र आव्हाडांनी केला त्यांना त्यांच्या दिल्लीतले कारनामे सगळे जर बाहेर आले तर यांना निवडणूक सोडून तोंड लपवून पळून जायला लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।